नमस्कार. काय म्हणताय? आजचा आपला भाग आहे तो राजकीय स्तर खरंच बिघडलाय का? आणि कोण कुणावर टीका करतंय आणि कशा पद्धतीने टीका करतंय आणि खरंच कर्तव्यवान लोकांचं राजकारणामध्ये खरंच काम राहिलंय का? आणि कर्तव्यवान लोकांचीच अ, गरज राजकारणाला आहे का? हाच मूळ मुद्दा आहे आणि त्या माध्यमातून आपण सविस्तर असं वृत्तांत करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि त्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे ते पण कळवा. आमचं राजकीय बोल हे यूट्यूबवर चॅनल आहे आणि त्या माध्यमातून आपण नवीन विषय, नवीन विषयाची पोलखोल राजकीय बोल या आपल्या चॅनलवर करत असतो आणि त्या माध्यमातून मी आपला संतोष शिंदे आपल्याशी हितगुज करण्यासाठी आजचा विषय आहे की राजकीय स्तर बिघडत चाललाय का? याचं कारण म्हणजे की आज उठसूट पाहिलं तर कोण कुणावर टीका करतंय, कोण कशा पद्धतीने टीका करतंय, हाच आपण रोजचा भाग पाहिला जातो. याच्यामध्ये पत्रकार असतील किंवा सोशल मीडिया असेल, कशा पद्धतीनं एखाद्याची बातमी लावतो आणि कशा पद्धतीनं नको त्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं आणि नको त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं जातं आणि एक चुकीचा पायडा मोठ्या प्रमाणात पडला जातो. कारण की कुणी कुणाला उत्तर द्यावं, कोण प्रवक्ता आहे, कोण पक्ष चालवतंय आणि खरंच पक्षाची ध्येयधोरणं कशा पद्धतीनं चालतात, हाच पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं मूळ कारण म्हणजे की आजकाल झालेल्या बोलघेवडेपणा आणि राजकीय भाषेमधली मग्रुरी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण जर पाहत असेल तर अनेक लोकं चुकीच्या पद्धतीनं भाषा बोलत आहेत. कारण की अनेक पक्ष आहेत, अनेक पक्षाची ध्येयधोरणं आहेत, अनेक पक्षाची विचारधारा आहे आणि अनेक पक्ष हे कशा पद्धतीने घडले हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कुठल्या पक्षाला कुणी मदत केली, कुठल्या नेत्याला कुणी कुठपर्यंत नेलं, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आजकाल नवीन आलेले काही उतावळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्या तोंडाने मोठ्या प्रमाणात वेगवेगळी भाषा बोलतात आणि टीका करताना कुठल्या नेत्यावर टीका करावी, कुठल्या व्यक्तीवर टीका करावी याचं सुद्धा तारतम्य पाळत नाही आणि त्याचीच फसगत अशी होते की अनेक वेळा नको त्याचा चेहरा आणि नको त्याची पाय धरायची वेळ अशा कार्यकर्त्यावर येते आणि ती वेळ फक्त राजकीय समीकरणं बदलल्यामुळे आणि या बोलघेवड्या नेत्यामुळे येते. हे बोलण्याचं कारण म्हणजे की साधारणतः उद्धव ठाकरे यांचा आता सध्याला महाराष्ट्रामध्ये दौरा आहे. उद्धव ठाकरे म्हणलं की शिवसेना आणि शिवसेना म्हणलं की उद्धव ठाकरे हे समीकरणच आहे. त्या माध्यमातून त्यांनी मशाल चिन्हाच्या माध्यमातून 9 खासदार निवडून आणले. ते 9 पैकी 6 खासदार पक्ष बदल केले, ऑपरेशन टायगर झालं. हा राजकीय गोष्टी झाल्या. परंतु उद्धव ठाकरे यांचं जरी राजकीय आज महत्त्व कमी केलं असलं तरी त्यांचं राजकीय पटलावरलं किंवा केंद्रीय भारतातल्या राजकारणावर एक प्रतिष्ठित नाव म्हणून समजलं जातं आणि अशा व्यक्तीवर सुद्धा गावातले ग्रामपंचायतला ज्यांचं सदस्य पद नाही, जे ग्रामपंचायतला किंवा सोसायटीला निवडून येत नाहीत, असे सुद्धा नेते मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या चर्चेनं, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू लागलेत. ही उद्धव ठाकरेबद्दलच म्हणत नाही, अशा अनेक नेत्याबद्दल बोलतात. कोणी पंतप्रधानावर बोलतं, कोणी कॅबिनेट मंत्र्यावर बोलतं, कोणी गृहमंत्र्यालयावर बोलतं, कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर बोलतं. म्हणजे की स्तर बदलत चालला आहे आणि राजकीय भाषा, राजकीय परिभाषा ही संपत चाललेली आहे. त्यामुळं एक प्रकारे राजकीय खेळ आणि खेळातले अनेक बाहुले कशा पद्धतीनं आपल्या भाषेच्या माध्यमातून म्हणजे की मगरूरची भाषा, सत्ता आणि विकास या नावाखाली मोठ्या प्रमाणात चालू असणाऱ्या एक प्रकारची अनेक लोकांची मगरुरी वाढत चाललेली आहे आणि त्याच्यावर बंधनं हे पक्षाकडून सुद्धा आली जात नाही. एक वेळ अशी होती की आपण जर पाहिलं तर भाजपचं मोठ्या प्रमाणात वजन असेल किंवा एक विचारधारा होती आणि विचारधारेच्या माध्यमातून विरोधक असेल किंवा सत्ताधारी असेल, एका सीमेमध्ये टीका करायची आणि त्या टीकेला एक काही कालखंडानंतर पुन्हा राजकीय पटलावरून त्या टीकेला महत्त्वही नसायचं. परंतु संबंध हे राजकीय पटलावरले प्रेमाचे असायचे. परंतु आजकाल हे गावातल्या किंवा शाळेतल्या भांडणासारखाचा प्रकार राजकीय झालेला आहे. त्यामुळं कुणीही यावं आणि कशा पद्धतीनं बोलून जावं याचं कुठेही तारतम्य राहिलं नाही. म्हणजे की राजकीय भाषा आणि राजकीय स्तर फार बिघडून गेलेला आणि त्या बिघडलेल्या स्तरामध्ये अनेक लोकांचे पान उतारे करण्याचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत आणि हे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये शोभनीय नाही. महाराष्ट्राला तशी पुरोगामी इतिहास आहे, वारकरी संप्रदाय आहे, मोठ्या प्रमाणात राजकीय महत्त्व आहे आणि महाराष्ट्रातलं राजकीय महत्त्व आहे म्हणूनच अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आजही राजकीय पटलावर महत्त्व आहे. ते पाठीमागं उभा राहणारे असतील किंवा फ्रंटला असणारे नेते असतील,
कारण की अनेक नेत्यांना जडणघडणीमध्ये ठाकरे घराण्याचा मोठा रोल आहे, हेही तितकंच खरं आहे आणि ते विसरून जाऊ नये. कारण की आज कोणी काही बोलत असेल किंवा कसल्या राजकीय पटलावरल्या जर सीमा केली, तर महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावरलं एक कुटुंब आणि एक तसं पाहिलं तर ठाकरे म्हटलं की समाजसेवा, राजकारण कमी आणि समाजसेवा आणि निर्भीडपणे प्रशासनाला जॉब विचारणारी संघटना म्हणून शिवसैनिकला पाहिलं जायचं. हीच संघटना थोडीशी उद्धव ठाकरे यांच्या कालखंडात मवाळ झाली आणि त्या मवाळ संघटना झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे प्रकार तर घडत नाही का? का जुनी शिवसेना पुन्हा अस्तित्वात आली तर अनेक लोकांना पळती भुई होतील असंही काही बोललं जातं आणि ते किती तथ्य आणि किती तथ्यहीन आहे हे येणारा काळ सांगेल. परंतु राजकीय स्तर जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणात स्तर बदलत चालला आहे. अनेक लोक टीका करत आहेत, टिप्पणी करत आहे. राजकीय टीका टिप्पणी करो परंतु कुटुंबापर्यंत काही आघात केले जातात आणि एक प्रकारे राजकीय स्तराची एक ही झालेली आहे मोठ्या प्रमाणात. परंतु राजकीय पटलावर आपलं किती महत्त्व आहे, आपल्या पक्षाचं किती महत्त्व आहे, आपल्याला किती महत्त्व आहे आणि संघटनेत आपण किती काम केलं आहे, ह्या गोष्टीसुद्धा प्रत्येकानं आपण थोडंसं पाठीमागं जाऊन पाहिल्या पाहिजेत आणि त्यानंतरच टीका टिप्पणी केली पाहिजे. आणि त्याच माध्यमातून पत्रकारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट लावून धरताना त्या गोष्टीमध्ये किती तथ्य असावं आणि कशा पद्धतीचं असावं, TRPसाठी न काम करता प्रत्यक्षात ग्राउंड लेवलच्या काय गोष्टी आहेत ह्या सुद्धा दाखवल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून सत्य आणि हा चौथा स्तंभ एक प्रकारे न्याय देवतेसारखाच आहे आणि त्याच पद्धतीचा आहे आणि त्याच पद्धतीनं न्यायसुद्धा देणं गरजेचं आहे. परंतु आजकाल हा TRP आणि पैसे कमवणे, जसं की राजकारण हे सत्ता आणि विकासासाठी आहे, तसंच प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियासुद्धा पैसा आणि TRP याच गोष्टीसाठी चालते असं वाटतं आणि त्या माध्यमातून हा स्तर जर ढासळला तर मोठ्या प्रमाणात ज्या राजकारणात जशी विश्वासार्हता उडून गेली तशीच सोशल मीडियाची विश्वासार्हता उडायला काही काळ लागणार नाही. त्यामुळं व्यक्तिगत असेल, राजकारणी लोकांनी सुद्धा आपला स्तर बिघडू देऊ नका. कारण येणारा काळ कशा पद्धतीने कुणाचे पाय धरायची वेळ येईल हेही सांगता येणार नाही. कोण कधीचा दुश्मन कधी मित्र होईल आणि त्याच्या बाजूला आपल्याला बसायची वेळ येईल हे सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळं राजकीय पटलावर आपण टिप्पणी करताना आपलंही भविष्य, आपलंही राजकीय भविष्य याचा विचार करून टिप्पणी करा. हाच एक सल्ला एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे कळवा. परंतु राजकीय स्तर हा निश्चितपणे ढासळला आहे आणि त्या ढासळण्याच्या मागं कारण आहे प्रशासन आणि सत्ता. हेही तितकंच खरं आहे. पुन्हा भेटू नवीन भाग, नवीन विषय, नवीन विषयाची पोलपोल पाहू आपलं राजकीय बोल. धन्यवाद.